हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल शेरी डायरीज. तर आज आपण बनवणार आहोत लग्नामध्ये जसा बनवला जातो तसा मसाले भात आपण घरच्या घरी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी आपण सुरू करूया. सर्वप्रथम मसाले भातसाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे चिरून घेतलेलं आहे. तर मी इथे कांदा, गाजर, फरसबी, टोमॅटो, वाटाणे आणि बटाटासुद्धा चिरून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये त्याला ठेवलेला आहे, जेणेकरून आपला जे बटाटा आहे तो काळा पडणार नाही. आता मसाले भातसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे, हिरवं वाटण. त्यासाठी मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर पुदिना, 2 मिरच्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्या, तिखट तुम्हाला जेवढं हवे तेवढं त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता. मी इथे 2 मिरच्या वापरलेल्या आहेत. त्यानंतर लसूण, अद्रक आणि थोडंसं पाणी घालून आपण याची अशी बारीक पेस्ट अशी करून घेणार आहे. तर मसाले भातसाठी आपला हा हिरवं वाटण इथे तयार झालेलं आहे. तर कुकरमध्ये मी टाकलेलं आहे तेल आणि तेलामध्ये मी टाकलेले आहे शहाजिरे आणि आपले साधे जिरे. तेलामध्ये चांगले तडतडले की आपण यात तेलामध्ये घालणार आहोत चिरलेला कांदा. मी इथे एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही इथे कांदा चिरून घेऊ शकता. आता कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मी ते मंद आचेवर मी 10 मिनटं व्यवस्थित कांदा असा परतून घेतला आहे. तुम्ही कांदा मंद आचेवरच फ्राय करायचा आहे. मंद आचेवर कांदा व्यवस्थित मध्येपर्यंत भाजला जातो. फुल गॅसवर आपण कांदा भाजला की वरवर कांदा जळतो आणि मध्ये कांदा कच्चाच असतो. आता आपला हळूहळू कांद्याचा कलरही बदलायला लागलेला आहे आणि आता कांदा व्यवस्थित नरमही झालेला आहे. त्यानंतर मी इथे चिरलेल्या 4 मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहे. आता मिरच्याही व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे हिरवं वाटण केलं होतं मसाले भातसाठी ते आता आपण तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे जो मसाला आहे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि मिरची जी टाकली होती वाटण्यासाठी त्याचा कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. आता मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आणि मसाल्याला तेलही सुटलेलं आहे. तर यामध्ये आपण घालणार आहोत आता मोठा चिरलेला टोमॅटोही मी इथे उभा चिरून घेतलेला आहे. मी इथे 2 मोठे साईजचे टोमॅटो मी इथे वापरलेले आहेत. आता टोमॅटो व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ घातलं की आपला जो टोमॅटो आहे तो लवकर नरम पडतो आणि लवकर तेलामध्ये परतला जातो आणि आपला टाईमही वाचतो. त्यामुळे मी इथे आधीच चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि 1 ते 2 मिनटं मी याला परतून यावर झाकण ठेवून टोमॅटो शिजण्यासाठी ठेवलेला आहे. आता टोमॅटो व्यवस्थित आपला मसाल्यामध्ये गाळा झालेला आहे आणि मसाल्याला तेलही छानपैकी सुटलेलं आहे. त्यानंतर मी इथे यामध्ये घालणार आहे 2 चमचे बिर्याणी मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर मी यामध्ये घालणार आहे, जेणेकरून आपला मसाले भात छान असा झणझणीत बनेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन थोडा मसाले वेगळे यामध्ये घालू शकता. त्यानंतर जे सर्व साहित्य आपण चिरून घेतलेलं होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे. गाजर, वाटाणा, फरसबी आणि बटाटा यामध्ये मी घातलेला आहे. तुमच्या आवडीच्या भाज्या, फ्लावर वगैरे तुम्हीसुद्धा यामध्ये वापरू शकता. आता मसाला व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स केलेला आहे. त्यानंतर धुतलेला तांदूळ मी यामध्ये घालणार आहे आणि तांदूळसुद्धा 4 ते 5 मिनटं मी या मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे. आता 2 ते 3 मिनटं आपण झाकण ठेवून घेणार आहोत. आता व्यवस्थित आपण जे तांदूळ यामध्ये घातलेले आहे ते मसाल्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी घालणार आहे गरम पाणी. मी गरम पाणी एका साईडला गरम करायला ठेवले होतं. गरम पाण्याने पटकन पाण्याला उकळी येते आणि भात चांगला फुलतो.
त्यामुळे तुम्ही शक्यतो मसाले भात किंवा पुलाव करताना गरम पाणी वापरावं. आता आपल्या अंदाजानुसार आम्ही यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता चांगली भाताला उकळी आली की मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून मी 10 मिनिटे याला मंद आचेवर शिजवून घेणार आहे. आता इथे आपला मसाले भात तयार झालेला आहे. खायला अगदी खूप छान लागतो आणि लग्नामध्ये जसा मसाले भात मिळतो तसा घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे, अगदी कमी साहित्यामध्ये. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.